हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवलकर व्लॉगमध्ये. तर बघा, आज मी सायंकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. तर बघा, मी अशी पूर्ण तयार झालेली आहे साडी वगैरे घालून. कारण आता जायचं आहे बड्डे पार्टीला. पायलचा बड्डे होता 14 एप्रिलला, पण 14 एप्रिलला खूप प्रोग्राम असतात, त्यामुळे आम्ही काही त्या दिवशी सेलिब्रेट केला नाही. तर आता आम्ही हा 14 एप्रिलचा बड्डे आज करतोय. आज 17 तारीख आहे, तर तुम्हाला हा 17 तारखेचा व्हिडिओ येत आहे. तर चला तुम्ही बघा आमच्यासोबत. आता जाता जाता आम्हाला गिफ्ट पण घ्यायचं आहे. गिफ्ट घेतल्यानंतर केक घ्यायचा आहे आणि मग जाऊ पायलकडे. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा, खूप मजा येईल तुम्हाला. तर चला, घ्या लवकर लवकर करा मॅडम तयारी. तू बाबाला सोडून मग आपल्याला तर केक पण घ्यायचा आहे अजून. गेले डुग्गू, लवकर लवकर कळले, वाट पाहताय ना ले, लवकर कर. हाय कर सगळ्यांना. तर बघा, आता मी नीताकडे गेली होती. नीताकडनं मग आम्ही नीताला घेऊन गिफ्ट घ्यायला गेलो आधी. तर आम्ही तिला गिफ्ट घ्यायसाठी एक ड्रेस बघायला गेलो होतो. मग कुर्ता छान दिसत होता हा, तर आम्ही मग कुर्ता घेतला. त्यांनी एका डिझाईनमध्ये 3 कलर दाखवले आम्हाला. तर 3पैकी आम्ही एक घेतलेला आहे लास्टवाला. तर तो तुम्हाला दिसेलच पुढे कोणता घेतला तर. चला, तर गिफ्ट घेतलं. गिफ्ट घेतल्यानंतर आम्हाला केक पण घेऊन जायचं होतं. तर आम्ही गाडी पार्क करून नीता आणि मी पायीच जात होतो केकचं शॉप बघत. तर आम्हाला मग एक केकचं शॉप दिसलं आणि तिथे आम्ही केक वगैरे घेतला. तर बघा, आम्ही बरेचसे पाहिले तिथे, पण बाकी ते चॉकलेट फ्लेवर काही तेवढा आवडला नाही. मग आम्हाला पायनॅपल फ्लेवरचा डिझाईन पण खूप छान होती, येलो कलरची, तुम्हाला दिसेलच पुढे व्हिडिओमध्ये. तर हा वाला केक आम्ही डिसाईड केला. मग चला, आता आम्ही केक घेतोय इथे आणि त्या ओरडणार आहे आता आम्हाला गेल्यावर. नीता वाट बघत आहे, डुकू येणार आहे, त्याचे पप्पा आणून देणार आहे ना, त्यासाठी नीता वाट बघत आहे. आणि आमचा केक पॅक होत आहे, त्यामुळे थांबू ना आम्ही आणि मग लगेच जाऊ. हे बघा, नीता पण छान दिसत आहे हो ना नीता. तर बघा, आम्हाला थोडा उशीरच झाला होता जायला. सगळे येऊन वाट बघत होते आमची. नीता आणि मीच यायची होती, कारण आम्हाला गिफ्ट आणि केक घेता घेता भरपूर उशीर झाला होता. तर आम्ही थोडं लेटच गेलो तिथे. आणि त्यानंतर बघा, आता मी व्हिडिओ वगैरे शूट करते. आम्ही सगळ्यांनी एक थीम ठरवली होती की सगळ्यांनी आज पार्टीवर साडी घालायची. मग सगळ्यांनी मस्त साड्या घातलेल्या होत्या, तुम्हाला पुढे दिसेल. बघा, तर आता आम्ही फोटोशूट करतोय सर्वात आधी, कारण केक कटिंग आम्ही सगळ्यात लास्टमध्ये केलं. कारण मग लहान मुलं खूप त्रास देतात केक वगैरे स्टार्टिंगला कट केलं की, म्हणून आम्ही आधी फोटोशूट वगैरे केलं. त्यानंतर रील पण काढली. तर रीलला पण आम्ही बरेचसे रिटेक दिलेले आहेत. तुम्ही बघा व्हिडिओ, तुम्हाला खूप मजा येईल. आम्ही कशाप्रकारे प्रॅक्टिस केली आणि फोटोशूट वगैरे करताना इतकी मजा येत होती. पोज वगैरे देताना तुम्ही बघू शकता आम्ही किती हसत होतो आणि काय काय नखरे करून आम्ही फोटो काढले आहे, तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये. तर बघा, आता आमचं फोटोशूट झालं. फोटोशूट झाल्यानंतर आम्हाला रील्स काढायचे होते, कारण आम्ही सगळे भेटलो की आम्ही रील्स तर बनती आहे हमारी. तर आम्ही रील्स बघत होतो. तर एक बघा, रिंकू गाणं वगैरे सर्च करत होती कोणती काढायची. तर आता बघा, हा रिटेक 1 आहे. तुम्हाला खूप मजा येईल. आम्ही कसं प्रॅक्टिस करत होतो, कोणाला काही जमत नव्हतं, कोणाला काय करत होतो आम्ही, सगळं एकीचे हात एकीकडे, एकीचे हात एकीकडे, असं इतकी मजा येत होती रील्स वगैरे करताना. आणि खरंच आपण सगळं आपलं जे काही दुःख असतं ते सगळं आपण विसरून जातो मैत्रिणींसोबत. तर फायनली मग हा रिटेक 2 आहे, तुम्हाला दिसेलच. आणि नंतर फायनली रिटेक 3 नंतर. तर बघा, फायनली रिटेक 3 नंतर आमची एक रील फायनल झाली आणि आम्ही ती रील काढल्यानंतर तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही ती रील दिसणार नाही. तुम्ही माझ्या चॅनलवरती जा, तुम्हाला माझ्या चॅनलवरती ती रील टाकलेली आहे मी. तर बघा तुम्ही नक्की आणि लाईक पण करा. रील वगैरे काढून झाली. रील झाल्यानंतर मग आता बर्थडे सेलिब्रेशन बाकी होतं. तर ललिता केक वगैरे बॉक्समधून काढत होती आणि बघा किती सुंदर असा केक दिसतोय ना. आम्ही एक घाईगडबडीत आम्ही नाव लिहायचंच विसरून गेलो. बाकी सगळं छान झालेलं होतं, फक्त त्या केकवरती आम्ही नाव लिहिलंच नाही, विसरून गेलो शॉपमध्ये. कारण उशीरच आधी इतका झालेला होता की आम्हाला घाई खूप होती जायची. आणि आता इकडे बघा, आम्ही अक्षवण करायसाठी ताट रेडी करतोय तिचं. तर दिवा वगैरे लावणं सुरू आहे.
आणि दिवा वगैरे लावल्यानंतर मग सर्वात आधी पायलच्या सासूबाईंनी अक्षवंत केलं तिचं. तर बघा तुम्ही आता व्हिडिओमध्ये कोणी कसं अक्षवंत केलं तुम्हाला नक्की दिसेल. तर बघा मस्त असं बर्थडे सेलिब्रेशन पण झालं आणि आमचं गिफ्ट पण देऊन झालं होतं पायलला. त्यानंतर पायलने सर्वांसाठी खूप छान असा नाश्ता वगैरे बनवलेला होता. आलू भजे, परत ढोकळा, केक, मिक्सरचं पॅकेट होतं आणि सोनपापडी पण होती. तर बरंचसं असं काही होतं आणि आमची किचनमध्ये सगळी अशी मस्ती चालू होती. सगळे तिला मदत करत होते प्लेट्स वगैरे करायला आणि छोट्या मुलांना नेऊन द्यायला. आणि माझ्याकडे केक कटिंगचं काम दिलं होतं तर मी केक कटिंग करत होती. आणि इकडे बघा पायलचं देवघर बघा किती सुंदर दिसते. तर मी पण शूट केलं. छान वाटत होतं बघितल्यानंतर असं प्रसन्न वाटत होतं देवघराकडे. तर म्हणून मी म्हटलं तुम्हाला पण दाखवावं की बघा किती सुंदर वाटतं आहे देवघर वगैरे आणि असं लाईट इतकं छान वाटतं असं बघितल्यानंतर. तर बघा तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन तर बघितलंच. आता नाश्ता करणं सुरू आहे सगळ्यांचं. तर बाहेर नीता सगळ्यांना नाश्ता नेऊन देत होती छोट्या छोट्या मुलांना. आणि इकडे आतमध्ये आम्ही प्लेट्स करत होतो. तर मी पण थोडंसं शूट केलं. रिंकूनी छान ढोकळा, सगळं कढी, आलू भजी सगळं असं प्लेट्समध्ये व्यवस्थित भरून सगळ्यांना सर्व केलं. आणि माझं शूट करणं तर सुरूच होतं, सोबत कामं पण सुरू होते. तर बघा सर्वात गोंधळ आपला चिल्लर पार्टीचा असतो, त्यामुळे आम्ही सगळ्यात आधी त्यांना देऊन शांत करून घेतलं. आणि त्यांना खायला दिल्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी प्लेट्स वगैरे घेतले आणि खूप एन्जॉय केला खाताना. ॲक्च्युली आम्ही पण सगळ्यांनी मिळून बसून नाश्ता वगैरे केला, पण मी ते काही शूट केलं नाही कारण खाताना काही माझ्या लक्षात पण राहिलं नाही. आणि खूप मोबाईल पकडायला पण खूप कंजस्टेड होत होतं, पकडता येत नव्हतं तिथे जागा थोडं कमी असल्यामुळे. मुलांचा गोंधळ तर खूपच असतो. आणि इकडे बघा आता रिंकू सगळ्यांना फ्रुटी वगैरे देते आहे. तर छोट्या मुलांना आम्ही सगळ्या आधी फ्रुटी वगैरे देऊन दिली कारण बाकी आमचा नाश्ता तर नुकताच झालेला होता. कारण मुलांना खूप घाई असते असं काही खायची. आणि बघा शेवटी आम्ही आता सगळे बसलो आहे नाश्ता सगळं करून. आणि रिंकूचं तर फ्रुटी देणं सुरूच आहे. आणि मग आम्ही पण घेतली सगळ्यांनी फ्रुटी वगैरे. आणि मग फोटोशूट झाले आमचे खूप छान छान. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, तुम्हाला दिसेल पुढे व्हिडिओमध्ये फोटोशूट. आणि बघा किती मस्त माझा आणलेला होता तिने, फ्रुटी आणली होती सॉरी. मग फ्रुटी वगैरे पिली आणि घरी जाताना बघा आम्ही तिच्याशी भेटून मस्त फोटो वगैरे काढले सगळ्यांनी. तर तुम्हाला पायलचा बर्थडे सेलिब्रेशन कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट. तर पुढे फोटोज टाकलेले आहे मी व्हिडिओ, ते बघा.